तेजश्री प्रधान यांच्यावर कोसळला आहे दुःखाचा डोंगर, झालं आहे दुर्दैवी निधन. तेजश्री प्रधान यांच्यासोबत नेमकं काय घडलं, त्यांच्यावर कोणता मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. पडद्यावर नेहमीच हसतमुख आणि आत्मविश्वासाने दिसणाऱ्या तेजश्री यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र एक असं दुःख आलं होतं ज्याने त्यांना पूर्णपणे आतून हादरवून टाकलं होतं. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत जवळची व्यक्ती म्हणजे त्यांची आई सीमा प्रधान यांचं निधन झालं आणि तेजश्री यांच्या आयुष्यातून आईची सावली कायमची निघून गेली. आईच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. पण आई गमावल्यानंतर तेजश्री यांनी स्वतःला कसं सावरलं, त्या या दुःखामधून कशा बाहेर आल्या आणि पुन्हा आपल्या कामावर त्यांनी लक्ष केंद्रित करून आयुष्य पुढे कसं नेलं, ही देखील त्यांच्या आयुष्याची महत्त्वाची कहाणी आहे. तेजश्री प्रधान यांचा जन्म 2 जून 1988 रोजी मुंबईत झाला आणि त्यांचं बालपण डोंबिवली परिसरात गेलं. त्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आहेत. एका मुलाखतीत तेजश्री यांनी स्वतः सांगितलं होतं की त्यांच्या कुटुंबात आई, बाबा, त्या आणि त्यांची बहीण असे 4 जणच राहत होते. त्यांचे आई वडील दोघेही नोकरी करत होते, त्यामुळे त्यांचं बालपण एका सामान्य कुटुंबातील मुलींप्रमाणेच वाढत गेलं. तेजश्री यांच्या आईचं नाव सीमा प्रधान होतं. त्यांच्या बहिणीचं नाव शालाका प्रधान असून त्या वन्यजीव छायाचित्रकार असल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. मात्र तेजश्री प्रधान यांच्या वडिलांबद्दल सार्वजनिक माध्यमांमध्ये फारशी सविस्तरपणे माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या नावाबाबत किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आपण अंदाज लावणं योग्य ठरणार नाही. लहानपणी मात्र तेजश्री यांनी अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. त्यांना मानसशास्त्राची आवड होती आणि भविष्यामध्ये समुपदेशक म्हणजेच काउन्सलर व्हायचं होतं अशी त्यांची इच्छा होती. त्या शिक्षण घेत असतानाच अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं. वयाच्या अवघ्या किशोर वयातच त्यांना पहिल्या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि हळूहळू अभिनय हाच त्यांच्या आयुष्याचा भाग बनत गेला. पुढे तेजश्री यांनी मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकं अशा विविध माध्यमांमध्ये काम करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः होणार सून मी या घरची, अग्गबाई, सासूबाई आणि इतर लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकांमुळे त्या घराघरात पोहोचल्या. पण यशाच्या या प्रवासात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील काही चढ उतार आले. वयाच्या 25व्या वर्षी तेजश्री प्रधान यांनी अभिनेता शशांक केतकर यांच्याशी लग्न केलं. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट सुद्धा झाला. त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा झाल्या असल्या तरी सुद्धा त्या चर्चांमधील प्रत्येक गोष्ट सत्य मानणं योग्य नाही. तेजश्री यांनी स्वतः नंतर घटस्फोटाबद्दल बोलताना नातं तुटणं ही खूप वेदनादायक गोष्ट असल्याचं देखील सांगितलं होतं आणि या सगळ्या अनुभवानंतर त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठा धक्का आला तो आई सीमा प्रधान यांच्या निधनाचा. 16 नोव्हेंबर 2023 रोजी सीमा प्रधान यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. त्या काही काळापासून आजारी होत्या. मात्र त्यांच्या नेमक्या आजाराचं कारण कुटुंबाकडून सार्वजनिक करण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतरत्र त्यांच्या आजाराबद्दल वेगवेगळे दावे आढळले तरी सुद्धा त्यांना सत्य मानता येणार नाही. आई आणि मुलीचं नातं किती जवळचं होतं याची कल्पना तेजश्री यांच्या आयुष्याकडे पाहिल्यावर येते. आईने त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात देखील कुटुंबाचा, विशेषतः आईचा पाठिंबा असल्याचं माध्यमांमध्ये नमूद झालेलं आहे. पण 2023 मध्ये हीच आई त्यांना कायमची सोडून गेली. ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी सांगायची सवय असते तीच व्यक्ती अचानक नसणं म्हणजे नेमकं काय असतं? तेजश्री त्यांच्या आयुष्यातही कदाचित या प्रश्नाचं उत्तर त्या काळामध्ये त्यांना स्वतःच्या मनाशी शोधावं लागलं असेल. तेजश्री प्रधान यांच्या आयुष्यात 16 नोव्हेंबर 2023 हा दिवस कायमचा दुःखद आठवण बनून गेला होता. याच दिवशी त्यांच्या आई सीमा प्रधान यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं होतं. आई काही काळापासून कोणत्या तरी गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. आईच्या निधनानंतर अवघ्या 6 महिन्यांनी त्यांनी आईचा फोटो शेअर करत तिची आठवण व्यक्त केली. विशेष म्हणजे तेजश्रीच्या अभिनयाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची आई त्यांच्यासोबत सतत असायची. म्हणून आईचं जाणं म्हणजे केवळ घरातील एका व्यक्तीचं जाणं नव्हतं, तेजश्रीच्या आयुष्यातील एका मोठ्या आधाराचा अंत होता. मात्र दुःख कितीही मोठं असलं तरी देखील आयुष्य थांबत नाही. तेजश्रीनेही हळूहळू आपल्या कामाकडे पुन्हा लक्ष देण्याचा प्रयत्न केला. 2023च्या अखेरीस त्यांनी आईच्या आठवणीत पुन्हा एक भावनिक पोस्ट शेअर केली होती.
म्हणजे आई गेल्यानंतरही तिच्या आठवणी त्यांच्या मनात किती जिवंत होत्या हे यातून स्पष्ट होतं. पण दुःख लपवून सतत हसत राहणं म्हणजे दुःखातून बाहेर पडणं असतंच असं नाही. याच विचारांबद्दल तेजश्रीने नंतर स्वतःचं मत मांडताना सांगितलं की माणसाने कायम आनंदी दिसण्याचा हट्टास करण्याची गरज नाही. दुःख असेल तर रडणं देखील स्वाभाविकच आहे. आई गमावल्यानंतर तेजश्रीने आपलं आयुष्य मात्र कधीच थांबू दिलं नाही. त्यांनी पुन्हा काम केलं, नवीन भूमिका स्वीकारल्या आणि स्वतःच्या आयुष्याकडे पुढे पाहण्याचा प्रयत्न केला. पण आईच्या आठवणी आणि तिची उणीव त्यांच्या आयुष्यात मात्र कायमच राहिली. तेजश्री प्रधान यांच्या आयुष्यात फक्त आईच्या निधनाचं दुःख आलं असं नाही, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील काही महत्त्वाचे अनेक चढ उतार आले. तेजश्री यांनी अभिनेता शशांक केतकर यांच्याशी लग्न केलं होतं, मात्र त्यांचं वैवाहिक नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. 2026 मध्ये लग्नाबद्दल बोलताना त्यांनी 30च्या आधी लग्न झालं तर एकमेकांच्या सवयी स्वीकारणं तुलनेने सोपं जातं असं मत व्यक्त केलं. म्हणजे लग्नाबद्दलचा त्यांचा विश्वास संपलेला नाही हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येतं. तसंच पुढे पुन्हा लग्न करण्याबाबत विचारलं असता त्यांनी जोडीदाराकडून मोठमोठ्या अपेक्षांपेक्षा प्रामाणिकपणा आणि शेवटपर्यंत साथ देणारा स्वभाव महत्त्वाचं असल्याचं सांगितलं होतं. म्हणजेच आयुष्यात एक नातं अपयशी ठरलं म्हणून तेजश्रीने आयुष्याकडे पाठ फिरवली नाही, उलट त्या स्वतःच्या अनुभवांकडे स्वीकाराच्या नजरेने पाहताना दिसतात. आईच्या निधनानंतर तेजश्री प्रधान यांचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही, मात्र त्यांनी स्वतःला पूर्णपणे त्या दुःखामध्ये अडकून देखील घेतलं नाही. आईच्या आठवणी त्यांच्या मनामध्ये कायम ठेवून त्यांनी आपल्या कामाकडे पुन्हा लक्ष दिलं. प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता या भूमिकेमुळे त्या पुन्हा मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांच्या चर्चेत आल्या. मात्र 2025 मध्ये त्यांनी ही मालिका सोडली. मालिकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आणि स्वतःची किंमत ओळखूनच योग्य वेळी पुढे जाण्याचा संदेश दिला. यातून त्यांच्या आयुष्यातील आणखी एक गोष्ट दिसून येते, एखाद्या ठिकाणी अडचण आली किंवा एखादा टप्पा संपला तरी तिथेच थांबायचं नाही. त्यानंतरही त्यांना नवीन कामं मिळत राहिली आणि त्यांनी अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला. त्यांच्या आयुष्यात आईची उणीव कधीच भरून निघणार नाही, पण त्या उणीवेसोबत जगत त्यांनी स्वतःची ओळख, स्वतःचं करिअर आणि स्वतःचं आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न देखील केला. त्यामुळे तेजश्री प्रधान यांच्या आयुष्याची कथा ही केवळ एका अभिनेत्रीच्या यशाची कथा नाही, ही कथा आहे कुटुंबाच्या आधाराची, नात्यांमधील चढ उतारांची, आईला गमावण्याच्या वेदनेची आणि त्या सगळ्यांनंतरही स्वतःला सावरून पुढे जाण्याची. आजही तेजश्री अभिनयाच्या क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत आणि वेगवेगळ्या भूमिका स्वीकारताना दिसतात. आई त्यांच्या कामात प्रत्यक्ष नसली तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेला आधार हा त्यांच्या आयुष्याचा कायमचा भाग राहणार आहे. आणि कदाचित एखाद्या व्यक्तीला गमावण्याची सर्वात मोठी वेदना हीच असते की ती व्यक्ती आपल्या सोबत नसते, पण तिच्या आठवणी मात्र आयुष्यभर आपल्या सोबत राहतात.